तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहेच, पण 1500ला एक पैठणी आणि 2000 2 पैठण्या ही सुद्धा ऑफर आपली चालू आहे बरं का. आणि गुढीपाडव्यापर्यंत या सगळ्याच्या सगळ्या ऑफर आपल्या चालू राहणार आहेत. पण रोज काहीतरी नवीन नवीन ऑफर आपण इथे लॉन्च करत असतो, कारण की वी आर अ मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड रिटेलर्स, यू नो दॅट व्हेरी वेल. आणि त्याच्यासाठी रोज नवीन व्हरायटी आपल्याकडे येत असते. कधी साड्यांची येते, कधी पर्सेसची येते, कधीतरी ड्रेसेसची येते, कधी कुर्त्या, कधी जॅकेट आणि ब्ला ब्ला ब्ला, खूप साऱ्या गोष्टी. सो आज सुद्धा अशीच एक अतिशय अशी धमाकेदार ऑफर, म्हणजे गाईज मी तुम्हाला स्वतः माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी सांगते की आज जी ऑफर मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही ऑफर तुम्ही कधी येवल्यामध्ये सुद्धा बघितली नसेल. येस, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जो स्टॉक असतो, आपण जे काही साड्या आपण आणत असतो किंवा ज्या साड्यांपासून आपण ड्रेसेस वगैरे सगळं बनवत असतो, तर ते सगळंच सगळं जो USP आहे दॅट इज येवला पैठणी. येस, प्युअर हँडलूम, प्युअर सिल्क येवला पैठणी यांचं स्पेशल कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असतं आणि ते सुद्धा अगदी येवल्याच्याच रेंजमध्ये. पण आता ही जी ऑफर आहे, या ऑफरमध्ये येवल्यापेक्षा सुद्धा कमी रेटमध्ये आपण 31 मार्चपर्यंत तुम्हाला ओरिजिनल प्युअर हँडलूम, प्युअर सिल्कमधल्या या पैठण्या मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहेच. येस, बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर हे प्युअर हँडलूमचं असं काम असतं. प्युअर हँडलूम, प्युअर सिल्क, अतिशय सॉफ्ट असं हे सिल्क आहे. ही एक पैठणी मी रोज तुमच्या सगळ्यांसाठी एक एक पैठणी दाखवणार आहे. वेगवेगळे कलर्स मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. ही रेड कलरची पैठणी आहे आणि त्याला पर्पल कलरचे काठ दिलेले आहेत आणि हे काठ सुद्धा अगदी धूपछाव आहे. 7 कुंड्या 14 मोर असणारी ही पैठणी आहे. ट्रेडिशनल, पारंपरिक ही आपली पैठणी आहे. बरं, येवल्याची पैठणी कशी ओळखायची हे तर मी तुम्हाला सगळ्यांना बराच वेळा सांगितलेलं आहे, कारण की हिचा फ्रंट पल्लू आणि बॅकचा पल्लू हे दोन्ही पण सेम दिसत असतात. प्लस हँडलूम आहे की नाही हे कसं ओळखायचं, हँडलूम हे असं ओळखायचं असतं की हिचे जे काठ असतात, हे काठ हे कधीही एका लाईनमध्ये अगदी स्ट्रेट असे नसतात. हे नेहमी असे वरखाली वरखाली किंवा तेडेमेडे असे हे असतात. म्हणजे वरखाली वरखाली, आणि म्हणजे त्याचं जे फिनिशिंग आहे, मशीनचं फिनिशिंग, हाताचं जे फिनिशिंग असतं, तर ते हाताचं फिनिशिंग या साड्यांना असतं. म्हणजे थोडंसं तेडेमेडे असा हा भाग असतो पदराचा सुद्धा आणि काठांचा सुद्धा. त्याच्या प्युअर हँडलूमची जी पैठणी असते त्याचे काठ हे अगदी एकसारखे असे स्ट्रेट लाईनमध्ये नसतात, ते थोडेसे वरखाली वरखाली हे असे असतात.